मंडळी, कशा सगळे खुशाल ना? तर स्वागत करते सोना मुळमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। आणि आता आम्ही दिवाळी निमित्त सुट्टी आहे तर फिरायला चाललोय पंढरपूरला। तर मी व्हिडिओ बनवते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि आता आम्ही पंढरपूरला कोण कोण चाललंय ते बघा। तर इथे पनू आहे, हाय पनू, चांगलेला काय। आणि आमचा उत्साही माणूस इकडे झोपलाय, हाय। इकडे मम्मी बसले आणि काका, हाय। मी नाही, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ट्रेन सुटली आहे। उरू गणपती बाप्पा मोरया मन, मोरया मन। ट्रेन आता पोहोचली आहे मुंब्राला आणि आमचा टाइमपास चालू आहे इथे लुडो। 6 जणांमध्ये लुडो खेळतोय आम्ही। अरे बाप्पा, ओ काका खेळा। आमच्या उरूला गरम होतंय ना सोनू, गरम होतंय ना तुला। तुझं टी शर्ट कुठे आहे? ए तुझं टी शर्ट न पडली। आले थांबा, माझी एक संगती बाहेर येईल आता। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आम्ही आता पोहोचलोय पंढरपूर स्टेशनला। तर बघू आता फोटो वगैरे काढू आणि नंतर मग पुढे जाऊ। जवळ आलो आहे चंद्रभागेजवळ। आता चाललोय अंघोळ करायला चंद्रभागेमध्ये, त्याच्यानंतर मग विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार आहोत। आम्ही इथे गेलो होतो, हे इस्कॉन आहे। आता आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये चाललोय। इथे आम्ही आंघोळ्या केल्या, आता चाललोय विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये। आता रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आलोय, पाया पडायला जातो। हॅलो, काम मी तुमच्या गाड्या पूर्ण पोहोचणार आहे पूर्ण नाही चार वाजता आता 8 वाजता 4 वाजता रुक्मिणीच्या मंदिरातून विठ्ठलाच्या मंदिरात जाताना मध्ये श्री संत गोरा कुमारांचा मठ लागतो। दर्शन घेऊया तिथे।
तर इथून आता आम्ही मंदिरात जाणार आहोत, पण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, तर मला पुढची शूटिंग करता नाही येणार. तर जे महाप्रसाद असणार आहे तिथे, तर तिथे आम्ही प्रसाद घेऊ आणि मग नंतर मग पुढचा प्रवास चालू होईल. तर आता आम्ही आलो विष्णुपदच्या इथे. मागे दिसतंय ते विष्णुपद, म्हणजे भगवान विष्णूंची पावलं आहेत या मंदिरामध्ये. आणि रुक्मिणी माता जेव्हा रागावली होती तेव्हा ती इथेच आली होती आणि विठ्ठल तिला शोधायला आले होते. तर विठ्ठलांचं असं म्हणणं होतं की विष्णुदेवांना की तू आमच्या दोघांमध्ये भांडणं लावलेत, म्हणून ते त्यांना अशी शिक्षा देतात, म्हणजे शाप बोलू शकता, शिक्षा बोलू शकता, की तू 6 महिने पाण्यामध्ये असशील आणि 6 महिने जमिनीवरती असशील. तर इथे त्यांची विष्णुदेवांची खरोखरची पावलं आहेत ह्या मंदिरामध्ये, म्हणून ह्याचं नाव आहे विष्णुपद. थोडंफार मला समजलं, माहिती आहे ते सांगितलं. त्याच्याबद्दल अजून पण त्याची काहीतरी वेगळी पण माहिती असू शकते जास्त, पण मला जेवढी माहिती आहे तेवढं मी सांगितलं. आता आम्ही आलोय गोपाळकृष्ण मंदिरमध्ये. नको बोलतो किल्ला बनवलाय या लोकांनी. एक फोटो करून आम्हाला पण टाकतील. आता आलोय आम्ही संत तुकाराम मंदिरामध्ये. आता नाश्ता वगैरे करून आता आम्ही आलोय श्री संत कैकाडी महाराज विश्व पुण्यधाम मंदिर. ॲक्च्युली आम्ही काय केलंय ना, काय झालंय ना, आम्ही जेव्हा सकाळी रिक्षा केली ना पंढरपूर स्टेशनवरून मंदिरामध्ये येण्यासाठी, तेव्हा ते जे रिक्षावाले काका मिळाले ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं एक पॅकेज सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्या पैशामध्ये तुम्हाला आम्ही जेवढे पंढरपूरमध्ये दर्शन घेण्यासारखं जेवढे हे आहेत ना ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवू. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला सगळं दाखवत आहेत. तर तो आमचा एक फायदा झाला, बेनिफिट झाला की आम्ही सगळं इथे पंढरपूर फिरून जातोय. देवीचं काळोख आहे त्यामुळे काही दिसत नाही आतमधलं.
आलोय 12 ज्योतिर्लिंग बघायला. सगळीकडचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता आलोय तुळशी वृंदावनमध्ये. तर इथून स्टेशन 15 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तर ट्रेन यायला आमची टाइम आहे, 9ची ट्रेन आहे. तर आता आम्ही इथे टाइम स्पेंड करणार आहोत. पण हे पण मस्त आहे, इथे समोरच नदी पण आहे.